नमस्कार, मैं सोनाली संतोष तांडेल। वन इंडिया कड़क न्यूज में आप सभी का स्वागत है। राष्ट्रवादी कांग्रेस राज्य में विधानसभा चुनाव के पहले राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषद सदस्यों की नियुक्ति होने जा रही है। आइए देखते हैं ये खास रिपोर्ट हमारे वन इंडिया कड़क न्यूज के सहयोगी सोनल जाधव, मुंबई, महाराष्ट्र से। आइए देखते हैं ये खास रिपोर्ट हमारे वन इंडिया कड़क न्यूज की सहयोगी सोनल जाधव की, मुंबई, महाराष्ट्र से। राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 विधान परिषदेच्या सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजप, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी प्रत्येकी 4 उमेदवारांचा फॉर्म्युला ठरला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सध्या राज्यात जनसन्मान यात्राच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चालू आहे। धनगर ओबीसी नेते बबनराव मदने, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष आहेत। यांना राज्यपाल नियुक्त आमदार करिता अजित पवार गटाकडून संधी देण्यात यावी अशी मागणी धनगर ओबीसी समाजाकडून केली जात आहे। पक्षश्रेष्ठीकडून पक्षासाठी अहोरात्र कार्य करणारे आणि निष्ठावंत नेत्यांनाच मोठी संधी द्यावी अशी मागणी दबक्या आवाजात सध्या चालू आहे। धनगर ओबीसी समाजासाठी गेली 25 ते 30 वर्षे काम करत आहेत। यामुळे धनगर समाजाकडूनही एक नाव पुढे येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ओबीसी प्रतिनिधित्व करणारे बबनराव मदने यांना संधी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे। तसेच मदने यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निश्चित आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धनगर समाजाकडून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळवून अजित पवार गटाला याचा फायदा होणार आहे असे धनगर समाजाकडून बोलले जात आहे। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटावर तसेच धनगर समाज नाराज आहे। राज्य आणि जिल्हा पातळीवर धनगर समाजाला नेतृत्व करण्याची संधी कुठेही दिली गेली नाही। याचा विचार निश्चित अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला पाहिजे, नाहीतर धनगर समाजाच्या नाराजीचा फटका विधानसभा निवडणुकीत बसू शकतो। बबनराव मदने धनगर समाजातून येतात। गेली 25 वर्षे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत म्हणून काम करतात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। बारामती लोकसभा मतदारसंघातील खामगाव दौंड तालुक्यातील ते मूळचे रहिवासी असून त्याचे सामाजिक राजकीय काम मुंबईसह संपूर्ण राज्यभर आहे। धनगर ओबीसी समाजासाठी गेली अनेक वर्षे काम करीत आहेत। धनगर समाजाच्या आरक्षणाकरिता खूप मोठा संघर्ष गेली अनेक वर्ष करीत आहेत। ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी रस्त्यावर उतरून कित्येक वेळा आंदोलन संघर्ष केला आहे। धनगर ओबीसी म्हणून बबनराव मदने यांना संधी मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला फार मोठा फायदा होऊ शकतो। राज्यातून धनगर एसटी आरक्षण मुद्दा गाजत असताना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटावर धनगर समाजाची नाराजगी आहे। राज्यातील महत्त्वाच्या पदा कुठेही धनगर समाजाला नेतृत्व करण्याची संधी पक्षाने दिलेली नसताना बबनराव मदने यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत आमदार म्हणून संधी मिळाल्यास धनगर समाजाची बरीच अशी नाराजगी दूर होऊ शकते। बबनराव मदने यांचा आवाज जोर मुंबईसह संपूर्ण राज्यभरातून होत आहे। एक अभ्यासू समाजकारण, राजकारणाची जाण असलेल्या सर्वसामान्य कुटुंबातील संघर्षमय प्रवास असलेल्या बबनराव मदने यांना संधी देण्यात यावी यासाठी जोरदार मागणी केली जात आहे। मुंबईचा अध्यक्ष मी पक्षामध्ये पक्ष स्थापनेपासून फाउंडर मेंबर म्हणून काम केलेलं आहे। वार्ड अध्यक्ष पासून सुरुवात होऊन मुंबईमध्ये मुंबई सचिव आणि 11 वर्ष पीसीसी मेंबर म्हणून मुंबई प्रदेशचा सरचिटणीस म्हणून काम केलेलं आहे। पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुंबई महानगरपालिकेला 2 वेळा संधी दिलेली आहे आणि
आज मुंबईमध्ये आपल्या सर्वांच्या माहितीसाठी 6 लोकसभा मतदारसंघ, 36 विधानसभा मतदारसंघ आणि 227 मुंबई महानगरपालिका वार्ड एवढा मोठा मुंबईचा संघटन आज आम्ही त्या ठिकाणी 6 जिल्हाध्यक्ष, 29 तालुका अध्यक्ष, मुंबई कमिटी, जिल्हा कमिटी आणि वार्ड अध्यक्ष जवळजवळ 80% काम मुंबईमध्ये एक चांगल्या पद्धतीने सुरू झालेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला भाषण म्हणून नाही पण आपल्याला सगळ्यांना परिचय म्हणून सांगतो की मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून मुंबईमध्ये ओबीसी विभाग स्थापनच झाला नव्हता. आदरणीय सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेबांनी मला आणि समीर भाऊ भुजबळ साहेब यांनी मुंबईमध्ये ओबीसी संगठन बांधण्याची जबाबदारी देऊन राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष ओबीसी विभाग देश दुनिया की खबरों के लिए जुड़े रहिए वन इंडिया कड़क न्यूज के साथ। धन्यवाद।